नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. इराण, इस्रायल आणि अमेरिका हे युद्ध आता एका वेगळ्या स्तरावर गेलेलं आहे. आणि हे युद्ध आता फक्त तेलापर्यंतच थांबलेलं नसून, हे युद्ध तेलाच्या पुढे पण जात आहे. आणि जी बातमी आता तुमच्यासमोर मी डिस्कस करतोय, ती खरोखरच तुमच्या, आमच्या सगळ्यांच्याच रोजच्या जीवनात किती इम्पॅक्ट टाकेल हे तुम्हाला कळेल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझ जलडमरू मार्ग आणि बॉब अल मॉन्डोब स्ट्रीट या 2 क्षेत्रात म्हणजे लाल समुद्र आणि हॉर्मुझमधून 20 फार मोठे फायबर ऑप्टिकच्या केबलच्या वायरिंग जात आहेत. कारण आपण जे नेट वापरतो, जो डाटा ट्रान्सफर होतो, हा सगळा फायबर ऑप्टिकच्या वायरमधनं होतो, केबलमधनं होतो. आणि समुद्राच्या मधनं ह्या केबलचं जाळं एक नेटवर्क आहे मोठं, ते पसरलेलं आहे. तर एशिया, आफ्रिका आणि युरोप याला जोडणाऱ्या ज्या मोठ्या या फायबर ऑप्टिक्स आहेत, अशा 20 केबल लाईन या लाल समुद्र आणि हॉर्मुझ स्ट्रेटमधून जातात. जनरली ह्या केबल ज्या आहेत, त्या समुद्र पातळीवरून खाली 200 फुटापर्यंत किंवा 200 फुटाच्या पेक्षा थोडंसं खाली त्या केबल असतात अशा. हार्मुझ जो जलडमरू मार्ग आहे, त्याची खोलीच 200 फूट आहे. तर त्या 200 फूट खोलीमध्ये त्या ग्राउंड लेव्हलला जरी असल्या, तरी उद्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामध्ये जर या फायबर ऑप्टिकला कोणी डॅमेज केलं, तर एशियापासून युरोपमध्ये किंवा एशियापासून आफ्रिकामध्ये, आफ्रिकापासून युरोप, एशियामध्ये या सगळा डाटा ट्रान्सफर थांबला जाईल. आणि डाटा ट्रान्सफर म्हणजे काय? तुमचं नेट काम करणार नाही, तुमचं बँकिंग काम करणार नाही, तुमचं कुठलंही एव्हिएशन सेक्टर पूर्णपणे गडबडून जाईल. तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स संपूर्णपणे गडबडून जाईल. कारण हा सगळा जे आपण आता नेट वापरतो, आपण WhatsApp वापरतो, तुम्ही हा प्रोग्राम पाहताय, ह्या सगळ्या इंटरनेटच्या थ्रू होतो. आणि इंटरनेट म्हणजे हा डाटा ट्रान्सफर आहे. आम्ही केलेला प्रोग्राम एक डाटा असतो आणि तो डाटा ट्रान्सफर होतो तुमच्यापर्यंत आणि तुम्ही त्याला पाहू शकता. हा सगळा डाटा ट्रान्सफर जो आहे, तो थांबला जाईल किंवा तो अतिशय वाईट स्थितीमध्ये पोहोचेल. जर ह्या केबल डॅमेज केल्या तर. ह्या केबल डॅमेज होतील का? मागच्या एका वर्षापूर्वी जे हुती आतंकी होते, अतिरेकी होते. त्यांनी समुद्रात जेव्हा काही कुठे विस्फोट केले, त्यात काही केबल डॅमेज झाल्या आणि पूर्ण जग हादरलं होतं. इस्रायलला जर टाईट करायचं असलं, तर ते नेट खतम करतील इराणवाले. आणि त्यासाठी दलदबरू मधल्या केबल कापायच्या आहेत. हा एक प्रकार झाला. दुसरा, ह्या जे जहाजं थांबलेली आहेत पूर्ण तिथे थांबलेली. जलडमरू मार्गावर काही व्यापारी जहाज आहेत आणि मग काही आर्मीचे म्हणजे नेव्हीचे जहाज आहेत ते सगळे. त्या जहाजावर जेव्हा खासकर नेव्हीच्या जहाजावर जेव्हा अटॅक होतो, तेव्हा मग त्याचं ते बॅलन्स जातं किंवा मग तिथे उठणाऱ्या लहरीपासून ते जेव्हा हलायला लागतात, त्यासाठी ते अँकर टाकतात आतमध्ये. आणि तो जाड अँकर जेव्हा खाली जातो, तेव्हा तो जमिनीला घट्ट पकडून बसतो किंवा जमिनीत रुततो आणि तो जहाजाला हलू देत नाही. एक स्टेबिलिटी निर्माण होते. ते भीम काय अँकर जेव्हा खाली जातील, त्यांनी जर केबलला डॅमेज केलं, तर ती भीती आहे. कारण त्या क्षेत्रात, ज्या क्षेत्रात केबल टाकलेल्या आहेत, त्या क्षेत्रात या युद्ध नौकांची भरपूर येणं-जाणं आहे. आणि एक वेगळा पॉइंट असा, की ह्या केबल्सला मॅनेज करायला, याचा सर्व्हिस करायला, याला मेंटेन करायला सॉफिस्टिकेटेड जहाजं असतात. अत्याधुनिक जहाजं. त्यांची इक्विपमेंट असतात. आणि ते जहाजं त्या केबलच्या मार्गावर वरनं फिरत असतात आणि त्यांना सर्व्हिसिंग करतात. त्या केबलवर खाली म्हणजे त्या केबलवर साचलेला जो घाण असतो, जे जीवाणू असतात, त्याला वेगळं करत असतात आणि त्या केबलला सेफ ठेवत असतात. कुठे केबल डॅमेज झाली तर त्याला रिपेअर करत असतात.
अशी एक फार मोठी फौज या केबलच्या रक्षणासाठी, मेंटेनन्ससाठी काम करते. पण जेव्हापासून हे युद्ध सुरू झालं 21 दिवसापासून, ह्या सगळे जहाजं गोदीमध्ये बसलेले आहेत. कुठलंही जहाज समुद्रात येण्याची हिंमत करत नाही, कारण त्यांना वाटतं त्या युद्धात ते ओढल्या जातील. कुठलीही इन्शुरन्स कंपनी त्यांचं इन्शुरन्स करायला तयार नाही, कारण इन्शुरन्स कंपनी या युद्ध क्षेत्रामध्ये फिरणाऱ्या जहाजाला इन्शुरन्स देण्याला मना करते. त्यामुळे त्यांचं मेंटेनन्स होत नाही या 21 दिवसापासून. दुसरीकडे ते कापल्या जातील का त्या अँकरमुळे, त्याची एक भीती आहे. तिसरी, जर उद्या यांनी जर कापायला सुरू केल्या जगाला त्रास देण्यासाठी, तर त्यामुळे हे जर युद्ध वाढत गेलं, तर आपलं सगळं काम ठप्प होईल. आता तुम्हाला इमॅजिन करू, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. तुम्ही बँकेत जाता किंवा आता बँकेतही जात नाही. आपल्या मोबाईलवरनं पैसा ट्रान्सफर करता किंवा मोबाईलवर करता, तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसा आला. पण एकेक काळी जेव्हा नेट नव्हतं, कॉम्प्युटर नव्हतं, तेव्हा ती बँकिंग मी पाहिलेलं आहे कमीत कमी, आणि माझ्या वयाच्या सगळ्याच लोकांनी पाहिलं असेल. तुम्ही जेव्हा बँकेत जायचे, तेव्हा तुम्ही त्यांना एक विड्रॉल फॉर्म द्यायचे किंवा चेक द्यायचे. मग ते मोठमोठे रजिस्टर असे काढून आणायचे त्या नावाचे. मग त्या रजिस्टरमधनं ते तुमचं लेजर खोलायचे आणि त्या लेजर खोलल्यावर मग तिथे ते एंट्री करायचे. हा चेक नंबर यांनी यांनी, मग आता राहिलेलं बॅलन्स असं. हे सगळं हाताने लिहिलं जायचं. आता हे सगळं कॉम्प्युटरवर आहे. सगळं नेटद्वारे होतं. तुम्ही एका 5 सेकंदात कुठेही पैसे पाठवू शकता. या सगळ्या गोष्टी थांबतील. पुन्हा आपल्याला त्या जुन्या वेळेत जावं लागेल का? जर नेट ठप्प झालं तर? ही फार मोठी भीती आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धात फक्त तेलाच्याच किमती नाही होत, बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. दुसरी गोष्ट, इराणने आताच धमकी दिली, की जे अमेरिकाचे अधिकारी आहेत आणि इस्रायलचे अधिकारी आहेत, त्यांना आम्ही शोधून ठोकणार आहे. आणि ते जर कोण्या पर्यटन स्थानी गेले असतील, ते जर कोण्या पार्कमध्ये गेले असतील, ते जर कोण्या मॉलमध्ये गेले असतील, तर आम्ही तिथेही त्याला उडवू. याचा अर्थ आता पर्यटक क्षेत्र, मॉल, पार्क्स हे पण सुरक्षित राहिलेले नाहीत. त्यामुळं जे देशांचं मोठं इन्कम टुरिझममुळं येतं, पर्यटनावरनं येतं, त्या पण देशाला आता धोका झालेला आहे. तसंही या युद्धामुळे दुबईसारख्या ठिकाणी रिअल इस्टेटचे भाव 20% खाली आलेले आहेत. कारण ज्यांना दुबई एक सेफ हेवन वाटत होतं, त्यांना ते मोस्ट अनसेफ वाटायला लागलं. कारण जिथे तेल, तिथे डॉलर, जिथे डॉलर तिथे तेल, आणि मग तिथेच अमेरिका. अमेरिकेला आपल्या डॉलरची सुप्रमासी ठेवायची आहे. त्यासाठी त्याला पूर्ण जगाच्या एनर्जीवर कंट्रोल करायचं आहे, तेलावर प्रभुत्व, आणि हे सगळं तेल डॉलरमध्येच गेलं पाहिजे. ज्या दिवशी डॉलर विश्व करन्सी नाही राहणार, त्या दिवशी अमेरिका बँकरप्ट होईल. कारण जगातलं सर्वात जास्त कर्ज कोणावर असेल तर ते अमेरिकेवर आहे. एकूण स्थिती भयावह आहे. आपण जेव्हा इराण-इराकचं युद्ध करतो, तेव्हा फक्त गॅस मिळतो की नाही, पेट्रोलचं काय होईल याचाच विचार करतो. पण उद्या नेट होईल की नाही, आपला मोबाईल चालेल की नाही, हे पाहायला पाहिजे. कारण सगळ्या त्याच बेसवर आहे. आणि ह्या ज्या कोणत्या कंपन्या, दुबईमध्ये जर हे सारखं मिसाईल हिट होतं, त्यामुळे कुठल्या कंपन्या त्रासात आलेल्या आहेत. Amazon, Microsoft, Google यांचे सौदी अरबमध्ये सर्वात जास्त डेटा सेंटर्स आहेत. डेटा स्टोरेज आहे. त्यांचं डेटा स्टोरेज जे आहे ते काहीच कामाचं नाही, जर ते तिथं हललंच नाही पुढे तर. जसं दुबईचं क्रूड बाहेर काढल्यावर समुद्री मार्गे गेलंच नाही, तर ते काही कामाचं नाही. तसा डेटा स्टोअर केलेला आहे, पण तो पुढे पाठवता येत नाही, तर मग काहीच कामाचं नाही. त्यामुळे ज्या डेटा लिंक केबल्स आहेत आणि त्या कुठल्या कंपन्या आहेत. जर आपण हॉर्मोजमध्ये म्हटलं, हॉर्मोजच्या त्या जलडमरू मार्गामध्ये पाहिलं, AEAEI ही एक कंपनी आहे. फॉल्कन कंपनी आहे. एक गल्फ ब्रिगेड इंटरनॅशनल ही एक कंपनी आहे. एक आहे टाटा TGN गल्फ ही एक कंपनी आहे. आपली टाटा पण आहे. या सगळ्यांच्या केबल्स या रूटने गेलेल्या आहेत. त्यामुळे उद्या युद्धात आपण म्हणतो ना, लाईट गेली, गॅस गेला, पेट्रोल गेलं, नेटही जाईल. ही भीती, आणि ही भीती सगळी आंतरराष्ट्रीय जे युद्ध एक्सपर्ट आहेत, जे मोठमोठ्या वेबसाईट्स आहेत, जे युद्धावर सारखं भाष्य करत असतात, त्यांना परिभाषित करत असतात, त्याचा अभ्यास करत असतात. त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे, की तेलानंतर सर्वात जास्त अटॅक आता केबलवर होणार आहे. विठ्ठलाजवळ प्रार्थना करू, की हे युद्ध लवकर थांबेल. नाहीतर हे युद्ध त्या तिघांचं पण होरपळून निघू आपण सुद्धा. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुम्हाला नमस्कार. पाहत रहा
न्यूज लॉन्चर मराठी.